न्यायालयाच्या निर्देशानंतर दादर येथील कबूतरखाना आता पूर्णपणे बंद झालेला आहे। खरं तर उच्च न्यायालयाने सूचना दिलेल्या होत्या, निर्देश दिलेले होते। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील कबूतरखाना हा बंदच राहावा, जे उच्च न्यायालयाचे निर्देश होते ते कायम ठेवत या ठिकाणी हा कबूतरखाना बंद ठेवण्याच्या सूचना निर्देश देण्यात आले होते। मात्र इथले काही कबूतर प्रेमी असतील, प्राणीप्रेमी असतील, त्यांनी या ठिकाणी हा कबूतरखाना सुरूच ठेवावा म्हणून या ठिकाणी आंदोलन देखील केलं। जैन समाजाचं या ठिकाणी आंदोलन झालं होतं। सातत्याने या ठिकाणी बघितलं तर कबुतरांना खाद्य टाकण्याचे देखील प्रकार हे न्यायालयाचे जे निर्देश होते त्याला उल्लंघन करत या ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकण्याचे देखील प्रकार या ठिकाणी सुरू होते। मात्र त्यानंतर पालिकेने देखील कडक कारवाई केली आणि आता हा दादरचा कबूतरखाना हा पूर्णपणे बंद झालेला आहे। याशिवाय इथले दाणे टाकणाऱ्यांचे जे कबुतरांना खाद्य टाकत होते ते देखील या ठिकाणी कमी झालेले आहेत। आणि इथली जर आपण बघितलं तर आजूबाजूची परिस्थिती, तर इथले कबूतर देखील आता कमी झाल्याचं हे चित्र सध्या पाहायला मिळतं आहे। आणि त्यामुळे कुठेतरी आम्हाला एक दिलासा मिळतो असं देखील स्थानिकांचं मत या ठिकाणी व्यक्त करत आहेत। त्यामुळे गेली कित्येक महिन्यांपासून जो वाद सुरू होता कबूतरखाना बंदचा, अखेर दादर येथील हा कबूतरखाना पूर्णपणे बंद झालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित चिगवंचा, गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।